नमस्कार. तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण हार्ट अटॅकचं जे वाढतं प्रमाण आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत. त्याची मुख्य कारणं काय आहेत आणि काय आपण उपाययोजना करू शकतो याबद्दल जाणून घेणार आहोत. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर माधव प्रभू सर. वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. आज आपण वाढतं जे प्रमाण आहे हार्ट अटॅकचं त्याच्याबद्दल बोलणार आहोत. तर सुरुवातीला हे विचारेन की हार्ट अटॅक म्हणजे नेमकं काय होतं? हार्ट अटॅक हे एक लूज टर्म अशी आपण वापरतोय. क्लासिकली हार्ट अटॅक म्हणजे मायकार्डियल इन्फार्क्शन. मायकार्डियल इन्फार्क्शन म्हणजे जशा आपल्या बाकीच्या अवयवांना रक्तवाहिनी असतात तशा आपल्या हार्टला सुद्धा रक्तवाहिनी असतात. त्याला आम्ही करोनरी आर्टरी म्हणतो. आणि त्या करोनरी आर्टरीमधनं रक्त जातंय हृदयाला आणि त्याचं फंक्शनिंग होते. ह्या रक्तवाहिनींमध्ये जर काही अडचण आली, ब्लॉकेज झाला, आपल्या 3 मेन वाहिनी असतात. त्या 3 वाहिनींमध्ये जेव्हा ब्लॉकेड येतोय, त्या ब्लॉकेड आला की पुढे हृदयाला रक्त जात नाही किंवा पोचत नाही. त्यामुळे तो जो भाग असतोय हृदयाचा जिकडे रक्त जात नाही, पोचत नाही, तो भाग आपला इन्फाक्ट होतोय किंवा तो भाग मरतोय. त्यामुळे त्या हार्टचं जे नॉर्मल बीट असते किंवा फंक्शन असते ती कमी होते. आणि जेव्हा हे सगळं होतंय त्यावेळेला जेव्हा हार्ट स्टॉप होतोय, हार्ट कसा आहे, हा बॉडीचा पंप आहे. त्यामुळे जेव्हा हार्ट स्टॉप होतोय काम करायचं तेव्हा मेंदूला किंवा बाकीच्या अवयवांना रक्त जात नाही. याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. आणि ज्या वेळेला छातीत दुखत असते त्यावेळेला हार्टला रक्त पोचत नसल्यामुळे ती हार्टची एक रिॲक्शन असते टू इस्चिमिया. बरं. आणि त्या इस्चिमियामुळे आपल्याला दुखणं होते. मग याची प्रमुख काय कारणं असतात की ज्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येतो? हार्ट अटॅकची कारणं जेव्हा आपण सांगतो त्याच्यात आपण मॉडिफायबल आणि नॉन मॉडिफायबल. मॉडिफायबल म्हणजे ज्याच्यात आपण काहीतरी करू शकतो. नॉन मॉडिफायबल म्हणजे ज्याच्यात आपलं काही कंट्रोल नाही आहे, फक्त आपण थोडंफार त्याचे जे तीव्रता आहे ती कमी करू शकतो. आता नॉन मॉडिफायबलमध्ये जीन्स असतील, म्हणजे आपले जे अनुवंशिक आपले जे जिनॅटिक कॉम्पोजिशन आहे ते त्याच्यात आपल्याला काहीच करता येत नाही. ते आपली देण असते आईवडिलांकडून. असे नॉन मॉडिफायबल असतात. खरं थोडे आजार असतात जसे की हायपरटेन्शन म्हणजे अतिरक्तदाब असून दे किंवा मधुमेह असून दे किंवा जे चरबीचं प्रमाण जास्त असेल, लिपिड आपण जे कोलेस्ट्रॉल म्हणतो, ह्या गोष्टी जर जास्त असतील तरी हार्ट अटॅकची हे सगळे रिस्क फॅक्टर्स असतात. नंतर दारू, सिगरेट हे जे आपले मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत ज्याच्यात आम्ही कमी करून आपला रिस्क कमी करू शकतो, हे पण रिस्क फॅक्टर्स आहेत हार्ट अटॅकसाठी. त्या व्यतिरिक्त स्ट्रेस, सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे आजकाल आपली जी लाईफस्टाईल आहे ती जास्तीत जास्त बसून असते. होय ना. आपण ॲक्टिव्हिटी आपली कमी झालेली आहे. हे सुद्धा आपले मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत, म्हणजे लॅक ऑफ एक्सरसाइज. या व्यतिरिक्त झोप कमी होणे. खूप वेळा आपल्या रात्री आपण रील बघत बसतो, TV बघत बसतो, नेटफ्लिक्सवरती सिरीज बघत बसतो. ह्यामध्ये आपल्या बॉडीला जी रेस्ट घ्यायचा जो टाईम असतोय, म्हणजे झोपेचा जो टाईम असतोय, तो रेस्ट घ्यायचा टाईम असतोय, तो टाईम आपला कॉम्प्रोमाइज होतोय. त्यामुळे बॉडीची जी रेस्ट असते ती पूर्ण होत नाही. त्यामुळे हार्ट अटॅक्स येण्याची झोपेमुळे सुद्धा किंवा झोपेच्या डिस्टर्बन्समुळे सुद्धा हार्ट अटॅक होण्याची शक्यता वाढते. म्हणजे अशी सगळी अनेक कारणं आहेत ज्याच्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. मग अशी काही सिम्पटम्स आपण सांगू शकू का की ज्याच्यामुळे आपल्याला थोडा अंदाज येईल की हार्ट अटॅकची ही लक्षणं आहेत म्हणून? साधारणपणे हार्ट अटॅक येण्याच्या थोड्या दिवसाआधीपासून आपल्याला हे सिम्पटम्स जाणवतात. म्हणजे कधी छातीमध्ये दुखणे, असं चुरचुरल्यासारखं दुखतंय बर. आणि छातीत दुखणे, आणि ते दुखणं जे असते त्याला रेफर्ड पेन पण असते. म्हणजे ते दुखणं जे असते ते दुसरीकडे पण जाते. हे साधारणपणे आपल्या डाव्या हाताच्या किरंगळीकडे, अच्छा. आणखी आपले जे हा जबडा असतोय त्या जबड्याकडे आणि डाव्या हाताला. म्हणजे छातीत तर असतेच डाव्या बाजूला दुखणं. खरं त्याच्याबरोबरच ह्या गोष्टींमध्ये सुद्धा जर दुखणं असेल तर साधारणपणे ते हार्ट अटॅकचे सिम्पटम्स असे आपण म्हणतो. त्या व्यतिरिक्त जेव्हा घाम येतोय, खूप असा दगदगून घाम येतोय आणि धाप लागते, म्हणजे शॉर्ट डिस्टन्सेसला सुद्धा आपण जे पहिलं व्यायाम करू शकत होतो किंवा आपण जी चालू शकत होतो, पळू शकत होतो, हे सगळं आपल्याला करता येत नाही. त्यामुळे आपल्याला ह्याला आपण डिस्नी ऑन एक्झर्शन म्हणतो, म्हणजे धाप लागते. त्या व्यतिरिक्त छातीत धडधड होते, म्हणजे हार्टबीट जास्त होते. हे सगळे सिम्पटम्स हार्ट अटॅकचे आहेत. त्या व्यतिरिक्त जेव्हा शुगर BP जास्त होते तेव्हा जरा चिडचिड होते, डोकं दुखतंय, हे सगळे सिम्पटम्स सुद्धा असू शकतात. मग एवढ्या सगळ्या लक्षणामध्ये कधीतरी आपण बघतो म्हणजे हार्ट अटॅक आला अचानक म्हणजे पेशंट जातं सुद्धा.
म्हणजे या लेवलची तीव्रता असते. तर त्याला मग हे कसं काय त्याला असतं? सडन कार्डियाक डेथ म्हणतात. हं. प्रत्येक सडन कार्डियाक डेथ ही हार्ट अटॅकमुळे होत नाही. बरं. म्हणजे हार्टमध्ये कसं असते की 3 वेगळे सिस्टम असतात. हं. एक तरी जसं इलेक्ट्रिकल सर्किट असतात आपले, तशी इलेक्ट्रिकल सिस्टीम किंवा कंडक्शन सिस्टीम असते हार्टची. त्यामध्ये जर काही रेट कमी जास्त झाला, म्हणजे त्याला आम्ही अरिथमिया म्हणतो. रेट जर कमी काय जास्त झाला तर सडनली डेथ होऊ शकते किंवा माणूस कोलॅप्स होऊ शकतो. हं, हं. दुसरं जसं मी सांगितलं रक्तवाहिनी किंवा रक्त कमी पडते तेव्हा त्याला आपण मायकार्डियल इन्फार्क्शन म्हणतो. त्यामध्ये रक्त कमी होऊन ब्लॉकेजमुळे माणूस खूप मोठा जर प्रमाणात ब्लॉकेज असेल तर त्याला मॅसिव्ह हार्ट अटॅक असं म्हणतो आपण. हं, हं. त्यामुळे सुद्धा माणूस कोलॅप्स होऊन मरू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मसल जो असतो हार्टचा, म्हणजे हार्टचे जे हे असतात आपले स्नायू असतात किंवा मसल म्हणतो आपण, ते मसल जरी समजा डेथ व्हायला लागली किंवा त्याच्यात सूज आली, कित्येक कारणामुळे सूज येते. अल्कोहोलमुळे येऊ शकते किंवा ड्रग्समुळे होऊ शकते. त्याला आपण कार्डिओमायोपॅथी म्हणतो. त्या मसलमध्ये जरी काही प्रॉब्लेम आला तरी सडनली डेथ होऊ शकते. ही वेगळी वेगळी कारणं आहेत कोलॅप्स होण्यासाठी. सगळे लोक जे सडनली पडून मरतायत किंवा हे होत आहेत ते सगळे फक्त हार्ट अटॅकमुळे नव्हे तर ह्या हार्टचे वेगळ्या वेगळ्या विकारांमुळे सुद्धा मृत्यू होण्याची शक्यता असते. मग हे जे आपल्याला हार्ट अटॅक येतात किंवा आता आपण म्हणतो ना, की म्हणजे कमी एजमध्ये म्हणजे आता यंग जनरेशनमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलं आहे. तर ह्याची काय स्पेशल अशी कारणं आहेत का? हार्ट अटॅकचं प्रमाण यंग ह्याच्यामध्ये वाढलेलं आहे. कारण आपलं लाईफस्टाईल खूप बदललेलं आहे. आता तुम्हीच जर बघितलं असाल तर आपल्या लहानपणी किंवा आपल्या जेव्हा आपण कॉलेजला वगैरे जात होतो, तेव्हा आपलं जे खाणं होतं ते सहसा घरचं खाणं असायचं. म्हणजे जे हं. आपली भाकरी भात असेल वगैरे. आजकालची पिढी जर तुम्ही बघितलं तर त्याच्यात खूपशे प्रोसेस्ड फूड किंवा रेडी फास्ट फूड जे म्हणतात, हं. खूप जास्त प्रमाणात आहे. आणि ह्यामध्ये तेल जे वापरलं जातंय किंवा ह्यामध्ये स्पाइसेस जे वापरले जातात, कुठलेही जे फूड आयटम्स वापरले जातात ते सगळे खूपशे फॅटी असतात आणि त्याच्यात हं. काही क्वालिटीचे चेक्स नसतात. नंबर 1. हं. नंबर 2, झोप जी आहे, झोप पूर्ण होत नाही. खूप रात्रभर काम तर करतात, नाहीतर आपली रील्स बघत असतात किंवा हं. काही, त्यामुळे सोशल झोप मीडिया. अपुरी होते आणि ही अपुरी झोप हा खूप मोठा फॅक्टर आहे ह्या हार्ट डिसीजमध्ये. अच्छा. तिसरी खूपशी सवयी आजकाल खूप जास्त प्रमाणात आहे, जसं स्मोकिंग, अल्कोहोल लिमिटच्या बाहेर व्हायला लागले. हं, म्हणजे हं, हं, हं. इझी ॲक्सेस आहे. पूर्वी असं गल्लोगल्लीमध्ये असे ॲक्सेस नसायचं. बरोबर. आता तुम्ही बघितलं तर पब्स, बार्स, सिगारेट हं. आणि खूप लहान वयात एक्सपोजर झाल्यामुळे ह्या मुलांना खूप लगेच ह्या सवयी लागायला लागलेत. हं, हं, हं. स्ट्रेस खूप आहे. खूपशा गोष्टी फ्रस्ट्रेशन वगैरे सहन करायची अजिबात क्षमता नाही आहे. हं. त्यामुळे स्ट्रेस खूपच जास्त आताच्या पिढीमध्ये आहे. आणि दुसरं म्हणजे जी कुशनिंग असते, जी रिलेशनशिपची कुशनिंग असते, जी मित्र असतात किंवा आई-वडिलांचा सपोर्ट असतोय किंवा घरात बायकोचा असून दे, नवऱ्याचा असून दे, हे सपोर्ट असतोय. तो सपोर्टसुद्धा मिसिंग आहे. हं, त्यामुळे हं, हं. सोशल इंटरॅक्शन आपले जास्तीत जास्त मोबाईलवरती व्हायला लागलेत आणि ॲक्च्युअल जीवनामध्ये कमी व्हायला लागलेत. बरोबर. त्यामुळे हे इमोशनल आणि सोशल कुशन जे पूर्वी होते, ते सुद्धा कमी झालेले आहेत. या सगळ्या गोष्टी एकदम आल्यामुळे प्रमाण कदाचित वाढलेलं आहे. हं, हं, पूर्वी हं. सुद्धा डेथ व्हायची. आपल्याकडे सोशल मीडिया वगैरे नसल्यामुळे कळत नव्हतं की डेथ व्हायले होय वगैरे. ना. तर ह्याचं प्रमाण आता वाढलेलं आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समाजामध्ये आलेल्या आहेत. हं. काही केसेस अशाही आहेत सर, म्हणजे जसं आम्ही न्यूजवरती बघतो, वाचतो, त्यामध्ये दाखवलं जातं, की म्हणजे कुठलंही बॅड हॅबिट्स नाही आहे आणि हेल्दी लाईफस्टाईल आहे त्यांची, एक्सरसाइज वगैरे जे काही असेल त्यांचं रुटीन व्यवस्थित आहे. पण तरीसुद्धा त्यांना हार्ट अटॅक येतो आणि मग म्हणजे त्यांना वाचवूही शकत नाहीत, इथपर्यंत असतं ते. मग आता मी याची तुम्हाला जसं पहिल्यांदा म्हटलं की नॉन मॉडिफायबल थोड्या गोष्टी असतात, अच्छा. जे अनुवंशिक असतात. हं, हं, हं. त्याच्यात थोडे आजार जसे की अरिथमियाज असतील किंवा म्हणजे हार्ट रेटचे जे रिदम असते त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल कंडक्शन सिस्टीममध्ये, किंवा मसलला जर सूज असेल त्याला आपण जसे की हायपरट्रोफिक ऑब्स्ट्रक्टिव्ह हार्ट डिसीज म्हणतो, कार्डिओमायोपॅथी, त्याच्यात सुद्धा सडन कार्डियाक डेथ होऊ शकते. अच्छा. ह्याच्यात कधी-कधी फॅमिली, आता HOCM जे आपण म्हणतो त्यामध्ये फॅमिली हिस्ट्री असते. म्हणजे साधारणपणे कोणीतरी घरात तरुणपणात गेलेलं असतं किंवा अशी काही फॅमिली हिस्ट्री पण असते. हं, हं. तर अनुवंशिक गोष्टी पण असतात. त्यामुळे एक्झॅक्ट
पिनपॉइंट करणे की कारण काय आहे डेथचं, फक्त हार्ट अटॅकच आहे काही दुसरं काही कारण आहे ते सुद्धा आपल्याला सांगता येत नाही खूपशा केसेसमध्ये, अनलेस वी डू अ पोस्टमॉर्टम. त्यामुळे सगळ्याच ह्या केसेस हार्ट अटॅकमुळे होत असेल असं काही नाही आहे. हार्ट अटॅक आल्यानंतर सर पहिल्यांदा म्हणजे फर्स्ट एड म्हणून आपण काय करावं? एकतर आपल्याला असं हे समजून घेतलं पाहिजे की कुठलेही सिम्पटम इग्नोर करता कामा नये. हम्म. कारण असं बघितलं गेलं की पहिल्या 1-2 तासात जर तुम्ही लगेच ट्रीटमेंट घेतली बर. तर पेशंट जगू शकतोय आणि नॉर्मल होऊ शकतोय. हम्म. खूप वेळ जर अंगावर काढला किंवा खूप वेळ आपण डिले केला हॉस्पिटलला तर ह्याचे जो आउटकम असतो तो खूप वाईट असतोय. त्यामुळे लगेच डॉक्टरकडे घेऊन जायची सोय आपण केली पाहिजे. दुसरं, आपल्या घरी जर नायट्रोग्लिसरीन किंवा ॲस्प्रिन ह्या गोळ्या असतील तर ह्या गोळ्या जिभेखालती ठेवू शकतो. बर. म्हणजे जेणेकरून काय होतं की ह्या नायट्रोग्लिसरीनमुळे जे रक्तवाहिनी असते ती थोडी डायलेट होते, त्यामुळे थोडंफार रक्त जाऊ शकते, किंवा ॲस्प्रिनमुळे क्लॉट हे होऊ शकतं. तर हे लगेच आपण आपल्या घराजवळ कुठलं फार्मसी असेल किंवा घरी जर आपण ठेवलं असेल तर तुम्ही हे लगेच घेऊ शकता, पेशंटला देऊ शकता. CPR शिकलं पाहिजे. खूप वेळा जीव थोड्या वेळात हार्टला आपण रिस्टार्ट करू शकतो जेव्हा आपण कोलॅप्स होते पर्सन तेव्हा. अच्छा. त्यामुळे CPR बद्दल माहिती ही आपण सोशल मीडियावरती किंवा आपल्या आता JNMC KLE मध्ये आपण शिकवतोय सुद्धा लोकांना, नॉर्मल आपल्या ले पर्सन किंवा जे डॉक्टर नाही आहेत अशा लोकांना सुद्धा आम्ही CPR शिकवतो. आणि हे CPR सगळ्यांनी शिकून घ्यावं. जर काही गरज लागली तर CPR करणे, अक्षरशः हॉस्पिटलपर्यंत CPR करून पेशंटला आणता येते आणि जगवू शकतो पेशंटला. त्यामुळे CPR करू शकतो. या थोड्या अशा गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. पेशंटला पाणी देणे किंवा पेशंटला काहीतरी दुसरं लसूण वगैरे आपण जे करतो त्या सगळ्या गोष्टी करायच्या नाही. कारण जेव्हा अशा कंडिशनमध्ये आपण पाणी जेव्हा पेशंटची शुद्धी नसेल तर ठसका लागून त्याचा निमोनिया होऊ शकतो. अच्छा. त्यामुळे अशा गोष्टींपासून केअरफुल राहायला पाहिजे. CPR तरी आपण प्रॅक्टिकलीच बघितलं पाहिजे, पण जर थोडक्यात आपण सांगायचं म्हटलं तर किती सेकंदामध्ये किती वेळा आपण प्रेस करायचा, असं काही काउंटिंग आहे का? नाही, काउंटिंग आहे मॅडम, खरं ते आपण शिकवतोय सुद्धा. आणि त्याची जी रिदम असते, म्हणजे फास्ट स्लो वगैरे असं करता कामा नये, एकच ह्यानी द्यावे लागतात आपल्याला. तर जवळजवळ 100 हे द्यावे लागतात मिनिटाला, आणि श्वास वगैरे पण द्यावा लागतो. त्यामुळे ते आपण ट्रेनिंग आपण देऊ शकतो. जे इकडे हे असेल बेसिक, जरी रेट वगैरे जरी आपण नाही बघितला तरी बेसिकली हार्टला आपण जे प्रेशर देऊन रिवाईव्ह करायची प्रयत्न असतोय तो केला पाहिजे पेशंटचा. आणि सर मग हार्ट अटॅकसाठी आपण कोणत्या अशा टेस्ट आहेत ज्या प्रिकॉशन म्हणून आपण करून घ्या? 40 वयाच्या नंतर आपली शुगर, BP आणि ECG या 3 गोष्टी प्रत्येक वर्ष किंवा 2 वर्षातनं एकदा केलेल्या बऱ्या. कारण साधारणपणे 40 वर्षानंतर हार्ट अटॅक होण्याची शक्यता जास्ती असते. बायकांमध्ये जेव्हा पाळी असते त्यावेळेला हार्मोन्स प्रोटेक्ट करतात बायकांना, हार्ट अटॅक होण्याची शक्यता कमी असते. पाळी संपल्यानंतर हार्ट अटॅक होण्याची शक्यता पुरुषांएवढीच असते. जे आपल्या हे असतात, लेडीज असतात किंवा बायका असतात, त्यांची शक्यता पाळीपर्यंत प्रोटेक्टिव्ह असते. तर आजकाल काय व्हायला लागले की अल्कोहोल घेतात बायका, ड्रिंक्स घेतात किंवा स्मोक करतात. एक समजून घ्या की जेवढा पुरुषांना अल्कोहोलचा त्रास होतोय त्याच्या कित्येक पट बायकांना अल्कोहोलचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे बायकांनी अल्कोहोल शक्यतो अवॉइड केलं पाहिजे. आणखी 40 नंतर दोन्ही पुरुष किंवा बाई असून दोघांनीही सुद्धा आपले शुगर, BP आणि ECG टेस्ट करून घेतलेली बरी. म्हणजे आपल्याला जर काही त्रास होत असेल तर लगेच त्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट देऊन ते कमी करू शकतो. ह्या व्यतिरिक्त हेल्दी लाईफस्टाईल ह्याबद्दल माहिती घेतली पाहिजे. आपण रील्स बघतो त्यापेक्षा एक्सरसाइज कसे करावे, डाएट काय ठेवावं, ह्या गोष्टीवरती. आता डाएटचं पण असं झालं की प्रत्येक डाएटिशियन आपलं म्हणजे काय खावं एवढे कन्फ्युजन होते. शक्यतो आपलं जो ट्रेडिशनल डाएट असतोय, भाजी भाकरी असून दे किंवा भात असून दे, आमटी असून दे, ह्या गोष्टी ज्या आपल्या घरी आम्ही पूर्वी खात होतो त्याच गोष्टी आपल्या हार्टला आणि आपल्या बॉडीसाठी बऱ्या आहेत. म्हणजे ओबेसिटी जी आहे आपण त्याच्याबद्दल आपण जास्त विचार करत नाही, किंवा जी आपलं हे वाढते ना, ओबेसिटी म्हणतो आपण, वजन वाढतंय, त्याकडे खूप कमी लक्ष देतो आपण. ते आपण कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे, कारण त्याच्यामुळे सुद्धा खूपशे त्रास होऊ शकतात. मग सर एखाद्याला हार्ट अटॅक येऊन गेला असेल एखादा मायनर, आणि मग ते जर एक्सरसाइज करायचं म्हटलं तर त्यांच्यासाठी ते सेफ आहे का? 2 गोष्टी आहेत ह्यात.
एक आपण जे सायलेंट हार्ट अटॅक म्हणतो, म्हणजे ज्यामध्ये सिम्पटम्स नसतात. अच्छा. चेस्ट पेन नसतोय, खरं कधी कधी स्वेटिंग होऊन धाप वगैरे सुरू होते. हे सायलेंट अटॅक्स असतात. साधारणपणे वृद्धांमध्ये आणि डायबेटिक्समध्ये हे सायलेंट हार्ट अटॅक्स येतात. बरं. दुसरं तुम्ही जे म्हणताय ते हार्ट अटॅक येऊन गेला असेल, कदाचित मायनर अटॅक होऊन इग्नोर केले असतील सिम्पटम्स, त्यांना पण आपल्या ECG मध्ये नंतर कळते की हे आहे म्हणून. खरं हार्ट अटॅक आल्यानंतर एक्सरसाइज हे मॉडिफाय केलेच पाहिजेत. आपण जे पहिले जिममध्ये करायचो, वजन उचलायचो, ह्या सगळ्या ह्याच्यापासून आपण राम राहिलं पाहिजे. क्वालिफाईड कोचेस असतात किंवा डॉक्टर्स असतात, हे तुम्हाला एक्सरसाइज कुठले करावे, कुठल्या एक्सटेंटपर्यंत करावे, हे सगळं तुम्हाला शिकवू शकता. एकच गाईडलाईन अशी आहे की आपल्या हार्टला झेपेल एवढाच व्यायाम करायचा, अच्छा. खूप जास्त करायला जायचं नाही. हे आपण पाळलं पाहिजे. आपलं बदललेली जीवनशैली आणि हा जो ताणतणाव आहे, त्याच्यामुळे झोप अपुरी होते, हे सगळं जे बदललेलं आहे, त्याचा हृदयावरती कसा परिणाम होतो सर? खूपच वाईट परिणाम होतोय. आपल्याला कळून सुद्धा येत नाही की आपण केवढा स्ट्रेस घेतोय. तो स्ट्रेस सगळा हार्टवरती आणि आपल्या सायकोलॉजीवरती होत असतोय आणि कॉन्स्टंट प्रेशर खाली असतोच आपण. अच्छा. आणि बदलत्या लाईफस्टाईलमुळे जेवण आपलं बरोबर नाही आहे, झोप बरोबर नाही आहे, कधी कधी स्थूलता येते, वजन वाढल्यामुळे झोप, स्लीप ॲपनिया म्हणतो आपण, म्हणजे झोप अपुरीच नाही तर झोप मोड होते मध्ये मध्ये, आणि ते सुद्धा आपल्याला कळत नाही. त्यामुळे सुद्धा हार्टला प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे ह्या झोपेच्या आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर्समुळे खूप त्रास होतोय. आपलं स्क्रीन टाईम जे आहे मोबाईलचं, ते शक्यतो कमीत कमी ठेवलेलं बरं ह्या दिवसांमध्ये तरी. याच्या व्यतिरिक्त सर, हार्ट अटॅक पेशंट असतील किंवा हार्ट अटॅक येऊ नये म्हणून एकंदरीतच आपण आपल्या आहारावरती कसं लक्ष ठेवावं? एकतर तेल आणि मीठ कमी केलं पाहिजे. गोड प्रमाणाबाहेर घेता कामा नये. ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. वजन कमी केलं पाहिजे. 40 नंतर आपल्या सगळ्या टेस्ट करून घेतल्या पाहिजेत. स्ट्रेस कमी करण्यासाठी योगा, मेडिटेशन ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. शक्यतो रिलेशनशिप्स कसे जपू शकतो. आजकाल काय होतं, आजकालच्या पिढीमध्ये जरासं काही झालं तर लगेच भांडणं होतात, डिवोर्स होतात. ह्या गोष्टी बऱ्या नाही आहेत. आपले रिलेशनशिप्स वाचवले पाहिजेत. नवीन रिलेशनशिप्स, नवीन मैत्री केली पाहिजे. ह्या गोष्टी केल्याने आपले जे रोजचे स्ट्रेस असतात ते आपण शेअर करू शकतो कुणाबरोबर तरी, आणि त्यामुळे सुद्धा आपले स्ट्रेस कमी होत असतोय. हे रिलेशनशिप्स वाढवले पाहिजेत. आणखी बाकीचे जे युज्युअल हे आहेत की जेवण आपण शक्यतो आपण जे पूर्वी आपले आहार होता तोच जेवण जेवलं पाहिजे. व्यायाम केला पाहिजे नियमितपणे. आपले जे रेकमेंडेशन आहेत ते दिवसाला 30 मिनिट असे आठवड्यातले 5 दिवस तरी व्यायाम केला पाहिजे. म्हणजे 150 मिनिट आठवड्यामध्ये तरी मिनिमम व्यायाम केला पाहिजे. जेवढा आपल्याला झेपेल तेवढा, म्हणजे जो व्यायाम आपल्याला झेपेल तो 150 मिनिट आठवड्यामध्ये तरी केले पाहिजे. हे सगळं केल्याने आपण हेल्दी राहू शकतो. एकंदरीत हार्ट अटॅक होण्याची कारणं अनेक आहेत आणि त्याच्यामध्ये आपली जी बदललेली जीवनशैली आहे तो एक मेन भाग असू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त प्रमुख कारणं खूप सारी सांगितलीत आपण. कार्यक्रमाच्या शेवटी सर, आपण आपल्या लिस्नरना काय एखादा मेसेज देऊ? आत्ता लोकांमध्ये खूप मोठी भीती म्हणजे कोविड वॅक्सिनमुळे होणारा हार्ट असं म्हटलं हो ना. जातं. खरं मोडर्ना आणि फायझर हे जे वॅक्सिन्स आहेत ते आपण इकडे भारतामध्ये दिलेले नाही आहेत, आणि त्यामध्ये सुद्धा वॅक्सिन दिलेल्या थोड्या वेळामध्ये ते होऊ शकतं, 6 महिने 1 वर्षामध्ये. तशी काही भीती सध्या आपल्याला नाही आहे. त्यामुळे ती एक जी गोष्ट आपल्या डोक्यामध्ये आहे ती काढून टाका. आपल्या हातात जे रिस्क फॅक्टर्स आहेत, स्मोकिंग, अल्कोहोल, स्ट्रेस, वेट वाढणे किंवा डाएट, एक्सरसाइज, ह्या गोष्टींवरती लक्ष द्या. ज्या गोष्टींवरती आपला कंट्रोल नाही आहे त्याच्याबद्दल आपण काही करू शकत नाही, त्याबद्दल विचार करू नका. हार्ट अटॅक येईल ह्या भीतीनी न जगता त्याबद्दल आपण काय करू शकतो ह्याच्यावरती जास्त लक्ष दिलं तर आपल्याला कदाचित हार्ट अटॅक होणारच नाही. हा मला सगळ्यांना मेसेज आहे. थँक्यू सो मच सर. एवढ्या महत्त्वाच्या विषयाबद्दल तुम्ही बोलण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद. ಧ್ವನಿ ಧ್ವನಿ ಇದು ನಮ್ಮ ಧ್ವನಿ ಕೇಳಿ ಕನಸು ನನಸದ ವೇಣು